आम्हाला एका ठिकाणी अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेणं किंवा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं अपंग मुलांच्या शाळेसाठी. तर ते प्रमाणपत्र घेण्यासाठी मला 5 वर्ष लागावीत आणि ते मिळालं कसं, तर त्याच्याही मागची एक स्टोरी आहे, ती मी मुद्दामून सांगणार आहे. आपण काम करत होतो, काम बोलतं, तुमचं काम पोहोचतं लोकांपर्यंत, अनेकांपर्यंत पोहोचतं. खूप छान अधिकारी आपल्या अपंग कल्याण आयुक्त म्हणून आपल्या पुण्याचे खूपच छान नितीन पाटील सर त्यावेळेला जॉईन झाले होते पुण्याला. आणि त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर काम केलं आणि त्यामध्ये त्यांनी ऑटिझमवरच्या काही कॉन्फरन्स घेतल्या पुण्याला, मुंबईला आणि त्यांना कॉन्फरन्स घ्यायची होती आपल्या शहरामध्ये ऑटिझमवरती. आणि 2018 साली तेव्हा नुकतंच ऑटिझमला मान्यता मिळाली, म्हणजे इतके दिवस मान्यताही नव्हती ऑटिझमची. आणि मग त्यांना पुण्यावरून सगळ्यांनी सांगितलं होतं, तुम्हाला संभाजीनगरमध्ये जाऊन घ्यायचंय तर तुम्ही आरंभमध्ये जा, अंबिका टाकळकर करतात, त्या तुम्हाला सगळं काही पुढे हे करून देतील आणि त्या तिथे छान काम करतात. तर ते तिथून इथं येताना त्यांच्या पीएचा मला फोन आला, असं असं मी बोलतोय आणि तुम्हाला सरांना भेटायचंय, तुम्ही उद्या ऑफिसला येऊ शकता का? मग त्यांनी बोलवल्यानंतर आम्ही गेलो. मग साधारणतः काय कॉन्फरन्स घ्यायची, विषय काय असले पाहिजे, तज्ज्ञ कोण, असं सगळं हे केलं. मग आरंभाविषयी बोलणं झालं, सगळ्या विषयी बोलणं. मग ते म्हणजे तुम्ही आमच्याकडे का बरं रजिस्टर नाहीये? म्हणलं सर माझी फाईल तुमच्याकडे आज 4 वर्ष झाली पडली आहे, 3 वर्ष झालं इथल्या ऑफिसला पडली आहे म्हणलं आणि 1.5 वर्ष झालं तुमच्या पुण्याच्या ऑफिसला पडली आहे म्हणलं. आणि ते हसले. ते म्हणाले तुम्ही उद्या येऊ शकता का? म्हणलं हो सर, येते मी उद्या पुण्याला. आणि न्यूट्रली त्यांनी ते सगळं काम बघितलं, सगळी फाईल बघितली, आपल्या इथलं काम बघितलं आणि त्यांनी एका मिनिटामध्ये ती सही करून आम्हाला प्रमाणपत्र दिलं.